सोलापूर मध्यमधील अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप आडके यांनी आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुख्य निवडणूक कमिशनर नवी दिल्ली, मुंबई जिल्हाधिकारी व शहर मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी पडदुने यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आदर्श आचारसंहितेनुसार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता निवडणुकीचा प्रचार संपणे गरजेचे असताना सुद्धा महायुती, महाविकास आघाडी, मनसे, धर्मराज काडादी, नरसय्या आडम वगैरे यांनी सोलापुरातील बहुसंख्य वृत्तपत्र व वाहिन्यांवर आज निवडणुकीबाबत आपल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. 12 नोव्हेंबर नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान असंख्य अनधिकृत डिजिटल बोर्डिंग्ज शहरभर लावण्यात आले होते. त्याबाबतचा परवाना आणि खर्चासंदर्भात संदिग्धता आहे. सोलापूर दक्षिणमधील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा उघड प्रचार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मतदान केल्यानंतर सर्व वाहिन्यांसमोर मुलाखत देऊन पोलिंग बूथ जवळ केला आहे. धर्मराज काडादी हे शांत आणि चांगले उमेदवार असल्यामुळे मी त्यांना मतदान केले आहे असे बोलून आपण कोणाला मतदान केले आहे हे उघड करून इतर सर्व नागरिकांवर उघडपणे धर्मराज काडादी यांना मतदान करावे असा मेसेज मीडियातर्फे दिला आहे. हीच गोष्ट खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील केली आहे. धर्मराज काडादी यांनी सुद्धा निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रतिबंधित वेळेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियामध्ये बातम्या व जाहिराती देऊन प्रसिद्ध केल्या आहेत. शहर मध्यमधील माकपचे नरसय्या आडम यांनी सुद्धा आजपर्यंत अनधिकृतपणे जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे व त्यांनी लोकांना प्रभावित केले आहे. अशा अनेक कलमांखाली डॉक्टर आडके यांनी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक कालावधीमध्ये सोलापूर व महाराष्ट्रातील अनेक मीडिया हाऊसने पेड न्यूज प्रसिद्ध करून ठराविक उमेदवार व पक्षांना प्रसिद्धी दिलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक दूषित झाल्यामुळे निवडणूक रद्द करावी व सर्व संबंधित उमेदवार, पक्ष व त्यांना प्रचारामध्ये साथ देणाऱ्या लोकांवर निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे तात्काळ कारवाई करण्याची मागणी डॉक्टर आडके यांनी केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.